नमस्कार मित्रांनो, MX मराठीवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यरत शिक्षकासाठी, भावी शिक्षकासाठी आणि शिक्षण विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी एका मोठ्या स्फोटापेक्षा कमी नाही. मित्रांनो, आत्तापर्यंत आपल्याला वाटत होतं की TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा ही फक्त नवीन नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीत टिकून राहण्यासाठीच एक अडथळा आहे. पण आता चित्र पूर्णपणे पालटलं आहे. पुणे जिल्हा परिषदेने एक असं ऐतिहासिक आणि खळबळजनक पत्र निर्गमित केलं आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आता केवळ प्राथमिक शिक्षकच नाही, तर चक्क पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख आणि चक्क शिक्षण विस्तार अधिकारी होण्यासाठी सुद्धा TET परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. जर तुमची TET उत्तीर्ण नसेल, तर तुमचं आजवरचं स्वप्न असलेलं प्रमोशन म्हणजेच तुमची पदोन्नती आता कायमची धोक्यात येऊ शकते. पुणे जिल्हा परिषदेच्या या पत्राचा नेमका अर्थ काय, याचा पवित्र पोर्टलवर आणि नवीन येणाऱ्या शिक्षक भरतीवर नेमका काय परिणाम होणार आणि ज्या बिचाऱ्या शिक्षकांचं वय 53 पेक्षा जास्त आहे त्यांचं काय होणार, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आज आपण या विशेष मेगा रिपोर्टमध्ये अगदी मुळापासून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अपूर्ण माहिती ही नेहमीच संभ्रम निर्माण करणारी असते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या जगातील कोणतीही अपडेट तुमच्याकडून कधीच मिस होणार नाही. मित्रांनो, मुख्य विषयाचा धागा पकडण्यापूर्वी तुमच्या करिअरसाठी एक अत्यंत महत्त्वाची पुणे जिल्हा परिषदेचं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र याच महिन्याच्या 2 तारखेला प्रसिद्ध झालं आहे. हे पत्र पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी आणि सर्व पंचायत समित्यांना पाठवलं आहे. या पत्राचा विषय वाचला तर कोणालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. पत्राचा अधिकृत विषय आहे शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी 3 या पदावर पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी सादर करणे. आता तुम्ही म्हणाल, पदोन्नती तर नेहमीच होत असते, यात नवीन काय? पण मित्रांनो, खरी गोम आणि खरा पेच या पत्रात दिलेल्या अटींमध्ये लपलेला आहे. या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी उपशिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि पदवीधर शिक्षक या संवर्गातून पदोन्नती दिली जाणार आहे. पण ही पदोन्नती मिळवण्यासाठी सर्वात मोठी आणि कडक अट ही आहे की संबंधित कर्मचारी TET उत्तीर्ण असणं आता 100% अनिवार्य आहे. आता या गोष्टीचा सविस्तर अन्वयार्थ आपण थोडा बारकाईने समजून घेऊया. आतापर्यंत असा एक सार्वत्रिक समज होता की TET ही परीक्षा फक्त प्राथमिक स्तरावर शिक्षक म्हणून रुजू होणाऱ्या उमेदवारांसाठीच आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या एका महत्त्वपूर्ण निकालाचा संदर्भ देऊन आता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हलली आहे. पुणे जिल्हा परिषदेने या पत्रात स्पष्टपणे ठणकावून म्हटलं आहे की ज्या शिक्षकांनी TET उत्तीर्ण केली आहे आणि त्यासोबतच पदोन्नतीसाठी आवश्यक असणारी इतर सर्व शैक्षणिक अर्हता धारण केली आहे, केवळ आणि केवळ असेच शिक्षक आता पदोन्नतीसाठी पात्र मानले जातील. याचा साधा अर्थ असा होतो की जर तुम्ही आज वरिष्ठ शिक्षक असाल, पदवीधर शिक्षक असाल किंवा मुख्याध्यापक असाल आणि तुम्हाला आता पदोन्नतीने विस्तार अधिकारी होऊन प्रशासकीय खुर्चीवर बसायचं असेल, तर तुमच्याकडे TETचं प्रमाणपत्र असणं आता काळाची गरज बनली आहे. इथे एक महत्त्वाची सवलत सुद्धा प्रशासनाने दिली आहे, जी आपण शांतपणे लक्षात घेतली पाहिजे. ज्या शिक्षकांचं वय 53 वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्या शासकीय निवृत्तीला 5 वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, अशा अनुभवी शिक्षकांना TET परीक्षेतून सूट देण्यात आली आहे. हा नियम केवळ नोकरीत कायम राहण्यासाठीच नाही, तर आता पदोन्नतीसाठी सुद्धा लागू होताना स्पष्टपणे दिसतोय. पण जे तरुण शिक्षक आहेत, ज्यांना अजून 15 ते 20 वर्षे शिक्षण क्षेत्रात सेवा करायची आहे आणि जे भविष्यात विस्तार अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी आता TET उत्तीर्ण होणं हा एकमेव पर्याय उरला आहे. TET नसेल तर तुमची फाईल आता पुढे सरकणार नाही. आता तुमच्या मनात एक रास्त प्रश्न आला असेल की हे राज्याच्या शिक्षण विभागाने केलंय का? तर मित्रांनो, सध्या तरी हे अधिकृत पत्र पुणे जिल्हा परिषदेने काढलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या त्या ऐतिहासिक जजमेंट नंतर जिल्हा परिषदांनी ही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. जर एका जिल्हा परिषदेने असा महत्त्वाचा निर्णय घेतला असेल, तर येत्या काही दिवसातच महाराष्ट्रातील इतर सर्वच्या सर्व जिल्हा परिषदा सुद्धा याच पावलावर पाऊल ठेवून अशाच प्रकारचे कडक आदेश काढण्याची दाट शक्यता आहे. याचा अर्थ असा की TET उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांसाठी आता प्रगतीचे आणि अधिकारांचे दरवाजे हळूहळू पण कायमचे बंद होऊ शकतात. ही एक धोक्याची घंटा मानली पाहिजे.
पण मित्रांनो, या पत्राचा एक दुसरा पैलू आहे जो अत्यंत सकारात्मक आणि आशादायी आहे, विशेषतः त्या लाखो नवीन उमेदवारांसाठी जे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसले आहेत। आता तुम्ही विचाराल की शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या प्रमोशनचा आणि नवीन शिक्षक भरतीचा काय संबंध असू शकतो? तर मित्रांनो, हा संबंध खूप खोल आणि जवळचा आहे। हे गणित समजून घ्या। विस्तार अधिकारी हे पद कोणातून भरलं जातं? ते उपशिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि पदवीधर शिक्षक यांच्यातूनच निवडून भरलं जातं। जेव्हा एखादा अनुभवी शिक्षक पदोन्नतीने विस्तार अधिकारी म्हणून निवडला जातो, तेव्हा त्याचं मूळ पद म्हणजेच त्या शाळेतील शिक्षकाचं पद हे रिक्त होतं आणि हे रिक्त झालेलं पद आपल्या पवित्र पोर्टल मार्फत नवीन जाहिरातीद्वारे भरलं जातं। म्हणजे जेवढ्या जास्त पदोन्नती या नवीन नियमानुसार होतील, तेवढ्याच जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त होतील आणि तेवढ्याच जास्त संधी नवीन तरुण उमेदवारांना या शिक्षक भरतीमध्ये मिळणार आहेत। ही एक प्रकारे साखळी प्रक्रिया आहे। जुन्या आणि पात्र शिक्षकांना पदोन्नती मिळाली की खालच्या स्तरावर नवीन शिक्षकांसाठी आपोआप जागा तयार होतात। त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेचा हा निर्णय एका बाजूला कार्यरत शिक्षकांसाठी जरी कडक वाटत असला, तरी बेरोजगार डीएड आणि बीएड धारकांसाठी ही एक प्रकारची छुपी आनंदाची बातमीच आहे। आता पदवीधर शिक्षक आणि केंद्र प्रमुख या पदांबाबत बोलायचं झालं तर त्यांना सुद्धा आता टीईटीच्या कडक निकषातून जावंच लागणार आहे। शिक्षण विभागात पूर्णपणे पारदर्शकता आणि उच्च गुणवत्ता आणण्यासाठीच हा कठोर निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। टीईटी परीक्षा ही तुमची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी असते आणि जर उद्याचे अधिकारी सुद्धा याच उच्च पात्रतेचे असतील तर संपूर्ण शिक्षणाचा दर्जा सुधारेल असा शासनाचा कयास आहे। पण यामुळे अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि टीईटी उत्तीर्ण नसलेल्या काही शिक्षकांमध्ये नाराजीचा आणि चिंतेचा सूर सुद्धा उमटू शकतो, हे नाकारता येणार नाही। मित्रांनो, शिक्षक भरतीची ही संपूर्ण प्रक्रिया आता अत्यंत गुंतागुंतीची आणि पूर्णपणे नियमांच्या चौकटीत बसणारी होत चालली आहे। टीईटी परीक्षा आता केवळ एका वर्षात एकदा होणारी परीक्षा राहिलेली नाही, तर ती आता तुमच्या पूर्ण करिअरचा मेटा डेटा किंवा कणा बनली आहे। नोकरी मिळवणे असो, मिळालेली नोकरी टिकवणे असो आणि आता चक्क नोकरीत प्रमोशन मिळवणे असो, या तिन्ही महत्त्वाच्या टप्प्यांसाठी टीईटी हाच आता एकमेव राजमार्ग उरला आहे। म्हणूनच MX मराठीवरून आम्ही तुम्हाला वारंवार सांगत असतो की टीईटीची तयारी आत्तापासूनच गांभीर्याने करा। या पत्राचा मुख्य सारांश असा आहे की पुणे जिल्ह्यातील विस्तार अधिकारी होण्यासाठी आता केवळ टीईटी पात्र उमेदवारांचीच यादी प्रशासनाने मागवली आहे। ज्यांचे प्रस्ताव आधीच जिल्हा परिषद कार्यालयात प्राप्त झाले आहेत, त्यांची पुन्हा एकदा बारकाईने तपासणी होईल आणि केवळ जे उमेदवार टीईटीचा निकष पूर्ण करतात त्यांनाच पदोन्नतीसाठी हिरवा कंदील दिला जाईल। यामुळे विस्तार अधिकारी या संवर्गात आता फक्त टीईटी पात्र लोकांची एक तज्ज्ञ फळी तयार होईल। याचा परिणाम म्हणून भविष्यात शिक्षण विभागाच्या कामकाजात अधिक शिस्त आणि पारदर्शकता येईल, अशी मोठी अपेक्षा शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। तर मित्रांनो, पुणे जिल्हा परिषदेच्या या नवीन आणि क्रांतिकारी पत्रामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात जे प्रचंड मोठे बदल होणार आहेत, त्याची ही सर्वसमावेशक माहिती होती। शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी टीईटी अनिवार्य करणं हा भविष्यातील शिक्षण व्यवस्थेतील एका मोठ्या परिवर्तनाचा केवळ एक छोटासा ट्रेलर असू शकतो। कार्यरत शिक्षकांना आता आपली गुणवत्ता कागदावर आणि कृतीत सिद्ध करावीच लागणार आहे। तर दुसरीकडे नवीन उमेदवारांसाठी या पदोन्नती प्रक्रियेमुळे रिक्त होणाऱ्या जागांच्या माध्यमातून नवीन रोजगाराचा मार्ग मोकळा होणार आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? पुणे जिल्हा परिषदेने घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? पदोन्नतीसाठी खरंच टीईटी अनिवार्य असावी का? यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल की अनुभवी शिक्षकांवर हा अन्याय आहे? तुमची जी काही प्रामाणिक मतं असतील ती कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमची प्रत्येक कॉमेंट आम्हाला नवीन विषयांवर संशोधन करण्यासाठी प्रेरणा देत असते। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा वाटला असेल तर तुमच्या सर्व शिक्षक मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, डीएड बीएडच्या विद्यार्थी ग्रुपमध्ये हा व्हिडिओ रॅफेलच्या वेगाने शेअर करा। कुणीही माहिती अभावी मागे राहू नये, हेच आमचं उद्दिष्ट आहे। पुन्हा एकदा सांगतो, शिक्षक भरती, पवित्र पोर्टल, टीईटी आणि शिक्षण विभागातील प्रत्येक छोट्या मोठ्या अधिकृत अपडेट्ससाठी तुमच्या हक्काच्या MX मराठी चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करत राहा। मास्टर टीचर ॲपची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि पहिल्या कॉमेंटमध्ये पिन केली आहे। तिथून तुम्ही तुमची टीईटीची